तर आता आपण सिंहगडाच्या पहिल्या दरवाजापाशी पोहोचलो आहेत. इथं बोर्डवर त्या दरवाजाचे नाव दिले बघा, पुणे दरवाजा म्हणून त्या याचे नाव दिले त्या दरवाजाला. हा पाहू शकता, हा दरवाजा आहे. खूप भव्य असा दरवाजा आहे आणि या दरवाजा त्याच्या जवळच माहिती दिलेली आहे दरवाजाबद्दल. तर इथे गाड्या लावण्याची जागा आहे. आपल्याला गडाच्या पायथ्यापासून म्हणजेच आपल्याला गडाच्या 3 किलोमीटर आपल्याला वर यावं लागते आणि आपण इथे गाड्या लावण्याची जागा आहे आपली आणि इथे आपण गाड्या लावू शकतो. तर पाहू शकता, हे गाड्या लावण्याची जागा आहे. तर हा सिंहगड किल्ल्याचा दुसरा दरवाजा आहे. हा तिसरा दरवाजा आहे. सिंहगड किल्ल्याचा तिसरा दरवाजा. तर तुम्ही पाहू शकता की आपण लोकमान्य टिळक यांच्या निवासस्थानावर आलेलो आहोत. हे त्यांचे निवासस्थान आहे. त्यांचे निवासस्थान बघितल्यानंतर आपण राजाराम महाराजांची समाधी बघण्यास जाणार आहोत. ह्या बोर्डवर राजाराम महाराजांच्या समाधीबद्दलची माहिती दिलेली आहे. तर पाहू शकता, ही माहिती आहे. तर या ठिकाणी तलाव आहे आणि त्या तलाव वरील जे दगड आहेत ते जे दगड आहेत ते खालच्या या खांबांवर हे थांबलेले आहेत आणि या तलावात पूर्ण झऱ्याचे पाणी पडते आणि इथं राजाराम महाराजांची समाधी आहे. त्या बोर्डवर दिलेले आहे, त्यांच्या समाधी दिलेली आहे समाधी. या आणि हे जी समाधी आहे, या समाधीच्या समोर एक मंदिर आहे. पाहू शकता ते मंदिर. तर आता आपण तिन्ही दरवाजे पाहून गडाच्या वरती चाललेलो आहे. राजाराम महाराजांची समाधी, टिळक निवास, हे सर्व पाहून आता आपण वर चाललेलो आहोत. हे बघा, आता सगळीकडे झाडे इथे आहे, सगळीकडे गार वातावरण. आता पायऱ्या चढतोय आम्ही. आता इथे पुढे एक तोफ आहे, ती तोफ बघायला चाललो आहेत आम्ही. तर ती ही तोफ आहे. ही शिवाजी महाराजांच्या काळातील तोफ आहे. या तोफेनेच अगोदर दुश्मनावर हमला करत होते. तर आता आपण पुढे जात आहोत कोंडाणेश्वर मंदिर बघायला. तर या बोर्डवर दिलं आहे कल्याण दरवाजा, देवटाके, तानाजी कडा, नरवीर तानाजी मालुसरे समाधी असं दिलेले आहे. तर याच्या अनुसार आपण पुढे किल्ला सुरू. तर आता इथं कोंडाणेश्वर मंदिर पाहण्यास आपण जात आहोत. कोंडाणेश्वर मंदिर वर आहे. इथे तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाबद्दल माहिती दिलेली आहे. आता त्यांच्या स्मारक मंदिराच्या आत चाललेलो आहोत. या बोर्डवर पण काही माहिती दिलेली आहे. आता आपण आत पोहोचलो आहेत. तर इथे सर्व मावळे ते आहेत. इथे मावळे ते पुतळा बनवलेला आहे मावळ्यांचा. त्यांच्या हातात हत्यार आहे, ते दिसते.
त्यांच्या स्मारकाबद्दलच माहिती दिलेली आहे किंवा त्यांच्याबद्दल सिंहगड कोंढाणा याच्याबद्दल त्यांच्या युद्धाबद्दल माहिती दिलेली आहे. सगळ्या बोर्डवर तीच माहिती दिलेली आहे, वेगवेगळी दिलेली आहे. तर पाहू शकता हा कोणचा झेंडा आहे, हे स्मारक आहे. फिर माघारी चल पुढं. चाललो आहोत आपण आता. हे स्मारक आहे हा. आता इथे मावळ्याबद्दल माहिती सांगत आहे. खूप मोठं होतंय सोहम. इथे जी बंदूक दिसते आहे ना, ती जुन्या काळातील बंदूक आहे. अशी होती जुन्या काळातील बंदूक. बाण, भाला, दानपट्टे, बिछवा, वाघनख्या, कटार असे साहित्य होते. प्रत्येकाच्या पाठीवर किंवा हातात ढाल दिसतेच आपल्याला. आता बाहेर जात आहोत आपण. त्या तिथं बाहेर लावलेला हा बोर्ड आहे. याच्यामध्ये तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाबद्दल माहिती दिलेली आहे आणि इथं महानगरपालिकेने या स्मारकाबद्दल माहिती दिलेली आहे. खाली जाऊन आता त्या बोर्डवर काय लिहिलेले आहे ते वाचत आहोत आपण. जा तिथं मॅप पाशी जा. तर त्या बोर्डवर नंबरानुसार सांगितले आहे. 1 नंबरला कल्याण दरवाजा आहे, 2 नंबरला हे आहे ते आहे असं सांगितलं आहे. त्या बोर्डवर सांगितले बघा तानाजी समाधी आता आपण बघितलेली बाण करून सांगितलेले आहे. खुला रंगमंच, कल्याण दरवाजा असं दाखवलेलं आहे. तर आपण आता खाली चाललेलो आहोत काय आहे तिकडे बघण्यासाठी. तर इथे टाकी आहे एक, हत्ती टाकी. या टाकीचे नाव आहे हत्ती टाकी. तर आता खाली चाललो आहोत आपण. तर आता हत्ती टाकी बघून आता आपण इथं देव टाकी पाशी आलेलो आहे आणि इथे अगदी एकदम स्वच्छ पाणी आहे. तर हा त्याचा मेन दरवाजा आहे. इथून पाहू शकता एकदम स्वच्छ पाणी दिसते बघा. आणि इथे खेकडा धरला आहे आणि बघा सह्याद्रीच्या पर्वतरांगा देवटाकीच्या शेजारी हनुमंतरायांचं मंदिर आहे. तर आता आपण घोड्याचा पागा बघण्यास जाणार आहोत. तर या तक्त्यावर माहिती दिलेली आहे त्याच्याबद्दल. खूपच अडचणीत आहे. तर तुम्ही पाहू शकता की हा पागा आहे. अशा प्रकारचा अगोदर जुन्या काळातील पागा म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातील पागा होता आणि वरी सगळं दगड आहेत. तर आता आपण कलावंतिनी बुरुजावर पोहोचलो आहेत. पाहू शकता हा कलावंतिनी कडा आहे. तर आता आपण सिंहगडाच्या अंतिम टोकाकडे चाललो आहोत. इथं सिंहगड संपतो अंतिम टोकावर. पाहू शकता किती अंतिम टोक हे आहे. तर इथे सिंहगड आपला संपतो. आपला सिंहगड इथे संपला आहे. पाहू शकता इकडा खूप लांब आहे. इथे सिंहगड संपतो आपला. तर आता आम्ही किल्ला पाहून घरी जात आहोत. भेटू पुढील व्हिडिओ